नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि आपण पाहतोय दी अमोल टॉक्स. आपण दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या बघतोय की दिवसभर आपण मोबाईलचा किती अतिरेकी वापर करतो आहोत. रील्स, त्याचं ॲडिक्शन हे खऱ्या अर्थानं आजच्या काळातील फार मोठं एक व्यसन बनलेलं आहे. रील ज्या बघतो ते किती पॉझिटिव्ह आहेत, किती आपलं टाइम वेस्ट करणार आहेत. तुम्हाला जर माहीत असतील किंवा नसेल तर एक गोष्ट फार नोटीस करण्यासारखी आहे की ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यामध्ये जे तुम्हाला अल्गोरिदम आहे तो फार ऑप्टिमिस्टिक आहे. म्हणजे त्या ठिकाणी ज्या स्क्रोल होणाऱ्या ज्या रील्स आहेत त्या तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मोटिवेशन, तुमच्या करिअर ओरिएंटेड, तुमच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहेत. परंतु जे आता आपण भारताचा अल्गोरिदम बघतोय त्यामध्ये अतिशय खालच्या दर्जाच्या, ज्यामध्ये अडल्ट कंटेंट असेल, ज्यामध्ये फार फनी कंटेंट असेल, ज्यामध्ये तुमच्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन होणार नाही, अशाच पद्धतीचा कंटेंट तुम्हाला जाणीवपूर्वक सर्व केला जातोय. जो भारताचा युथ आहे तो कसा डिस्ट्रॅक्ट होईल, जो भारताचा युथ आहे तो कसा अनप्रोडक्टिव्ह होईल, ह्यासाठी खरं तर एक जागतिक हे एक पॉलिसी सुरू आहे काय अशी वाटावी अशी परिस्थिती आहे. तुम्ही बघा, आपण 4 माणसात बसलो जरी असलो तरी कितीतरी जणांच्या मोबाईलवर अतिशय विचित्र आवाजात हसण्याचे व्हिडिओ चालू असतात आणि त्याचं त्यांना काही वाटत नाही. हे फार विशेष आहे. तुम्ही स्वतः अॅनालाइज करा, दिवसातील जे तुम्ही व्हिडिओ बघता, जे रील्स स्क्रोल करता त्यामधील किती प्रोडक्टिव्ह आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यामधून तुम्हाला काय मिळतंय का याचा नक्की विचार करा. नक्की कमेंट करा. दी अमोल टॉक्स, प्रेरणा सकारात्मक जगण्याची.